आता पिता पुत्र राहुल आणि बुद्धांची भेट होते. राहुल हा भिक्खू संघाला मस्करीमध्ये थट्टा करत असतोय आणि असत्य भाषण करत असतोय. म्हणून भगवंत राजगृहाच्या वेळवणात राहत असतात आणि त्यावेळी राहुल हा अंबल पिठका येथे राहत असतो. म्हणजे दोन्ही भगवान एका ठिकाणी आणि राहुल एका ठिकाणी राहत असतो. संध्याकाळ होता भगवान बुद्ध समाधी आपली संपवतात आणि संबंधी संपल्याच्या नंतर राहुलकडे जातात. राहुलकडे जात असताना राहुल भगवंताला दुरूनच बघतो आणि पाहून बघितल्याच्या नंतर त्यांच्यासाठी भगवंतासाठी आसन टाकतो. आसन टाकल्याच्या नंतर पाण्याची सोय करतो. पाय वगैरे धुण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी जातात, आसनावर ग्रहण करतात आणि त्या ठिकाणी आपल्या राहुलने दिलेल्या पाण्याने पाय वगैरे स्वच्छ करून ते आसन ग्रहण करत असतात आणि राहुलने ठेवलेल्या आसनावरती आपले बसतात. त्याच्यानंतर राहुल त्यांच्या बाजूला जाऊन बसतो. वडिलांना म्हणजे भगवंताला तो अभिवादन करतो आणि अभिवादन केल्याच्या नंतर त्यांच्या बाजूला जाऊन बसतो. राहुलला उपदेश करतात भगवान. ते म्हणतात, राहुलला सांगतात की जाणून बुजून खोटे बोलण्याच्या ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो. एखादी गोष्ट माहीत असताना जर ते कृत्य आपण करत असेल तर ते पाप होतं. कुशल अकुशल कर्म होतं. कारण जर तुम्हाला माहित आहे की असत्य गोष्ट आहे, बरोबर, आणि असत्य गोष्ट असताना कोणाच्या दबावाखाली तुम्ही तर ती गोष्ट बरोबर आहे म्हणतात तर ते आपल्याकडनं आपल्या वाणीनं झालेलं अकुशल कर्म. म्हणून भगवंत राहुलला म्हणतात की निसंकोचपणे म्हणजे माहीत असताना पण संशय न घेताना पण जर आपण एखाद्या आपल्या वाणीनं खोटं बोललं तर ते पाप कर्म असतं असं भगवंत राहुलला आपल्या मुलाला उपदेश करत असतात. पुढे तू अशी शिस्त लावून घे की थट्टात सुद्धा खोटं बोलता जाणार नाही. कारण भगवंताकडे भिक्खू संघाने अशी तक्रार केली होती की राहुल थट्टे मस्करीत खोटं बोलत असतो, म्हणजे असत्य भाषण करतो. त्याच्यामुळं भगवंताने त्या राहुलला पण हळुवारपणे हा उपदेश केलेला आहे. पुढे तसे प्रत्येक गोष्ट करताना आणि प्रत्येक शब्द बोलताना प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा चिंतन कर. बरोबर, एखादी गोष्ट पश्चाताप करण्यापेक्षा ती विचारपूर्वक केली पाहिजे. चिंतन केलं पाहिजे की आपल्या वाणीनं कोणाला किंवा आपल्या वाणीनं आपण कोणाला कठोर बोललं नाही पाहिजे. कारण आपण जेव्हा आपल्या वाणीतून कठोर बोलतो तर ते अकुशल कर्म असतं. आणि तसं आपण एखाद्याशी जरी शब्द बोलायचा असेल तर आपण पहिलं विचार करून बोललं पाहिजे. म्हणतात ना, बोलण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे. पण बोलल्यानंतर विचार करून काय फायदा आहे का? पस्तावा करून जर पस्तावा येण्याच्या अगोदरच विचार करून बोललं तर तुम्हाला तुमच्या वाणीनं समोरच्याला काही त्रासच होणार, बरोबर की नाही? म्हणून भगवंताला सांगता की कुठलाही गोष्ट जर बोलायची असेल तर विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की बाबा आपल्या वाणीमुळे दुसऱ्याला त्रास होणार आहे का. म्हणून भगवंत याच्यामध्ये ते सांगत असतात राहुलला. पुढे तुला एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा तू नीट विचार करून ती करण्याचे
करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ती दुःखोत्पादक किंवा दुःख परिणत आहे काय, विचाराची जर तुला वाटते की ती तशीच आहे का, तू करू नये. तुला एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा नीट विचार कर. बरोबर ना बरोबर. एखाद्या गोष्ट आपल्याला जर करायची असेल कुठलीही गोष्ट, तर त्याला अगोदर मनपूर्वक विचार केला पाहिजे की ही कर्त्याने आपले चांगले आहे का, ही हिताची आहे का, ही तुमच्या हिताची आहे का, सगळ्यांच्या हिताची आहे का, तशी तेव्हा केली पाहिजे, विचारपूर्वक केली पाहिजे. ती करण्याची तुला इतरांना आणि ती करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, याचं पण बघितलं पाहिजे. तू जर केली ती गोष्ट तुला अपायकारक आहे का, दुःखकारक आहे का, इतरांना पण ती दुःखकारक आहे का, याचा पण तुझ्या मनामध्ये विचार आला पाहिजे ती गोष्ट करण्यात. आणि म्हणून ती दुःख उत्पादक किंवा दुःख परिणित आहे काय, या विचाराची जर तुला वाटते की ती तशीच आहे का, ती करू नकोस. आणि जर ती गोष्ट दुःख देणारी असेल तर ती तुला असं वाटलं पाहिजे की करू नये, आणि असा तू विचार केला पाहिजे ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नाही. पण जर भगवंत पुढेही म्हणतात की जर तुझी खात्री पटली तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू कराय. भगवंत ते सांगतात की तुला आता खात्री पटली की ही जी गोष्ट मी ठरवली ही लोकांच्या दुःखाची नाही, ही लोकांच्या उपयोगाची नाही, हिताची आहे, आणि तुला तुझ्या बुद्धीने तर्कातून तू त्या बुद्धीने लावून तर्क तू सोडलास की ही जी मी गोष्ट करतोय ही सगळ्याच्या सुखकारक आहे, हितकारक आहे, तेव्हा ती तू कराय. असं भगवंत त्या राहुलला बरोबरपणे उपदेश करत असतात. पुढे ते आपल्या भगवंत राहुलला 6 गोष्टी आवर्जून सांगतात, आणि त्या 6 गोष्टी म्हणजे ते सांगतात की प्रेमळ मैत्री तुझा विकास व्हावा. बघा वाक्य बघा कसं दिलेलं आहे. प्रेमळ मैत्री तुझा विकास व्हावा आणि असे होण्याने द्वेष भावना नष्ट होईल. प्रेमळ म्हणजे मैत्री, आणि मैत्री भावनेमध्ये तुझा विकास झाला पाहिजे. आणि मैत्री कधी करू शकतो आपण, आपल्या भगवंताने शिकवली ना करुणा मैत्री. जर आपल्या वाणीनं आपण लोकांशी चांगलं बोललं तर आपण मैत्री करू शकतो ना. कठोर बोलल्यावर कोण आपल्या संग मैत्री करेल, बरोबर की. मग आपण आपल्या वाणीने कठोर म्हणजे सत्य बोललं पाहिजे, असत्य भाषण नाही करायचं, बरोबर. कोणाशी कठोर बोलायचं नाही, प्रेमाने बोलायचं. हे आपल्या शिलामध्ये सांगितलंय ना. 4 हे वाणीने होणारे कुशल कर्म असतात. कठोर बोलणे, वाणीने निंदा करणे, असत्य भाषण करणे आणि व्यर्थ बडबड करणे. तर याच्या उलट आपण काय केलं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे. आपल्या वाणीने कोणाला त्रास होता कामा नये. म्हणतात ना हे जे सौंदर्य आहे ना, हे सौंदर्य फक्त वरचं असतं, हे कायमस्वरूपी टिकणार आहे का. काल भगवंताने सांगितलं की सौंदर्य आता नष्ट होणार आहे, बरोबर की नाही. पण हे कायमस्वरूप टिकणार आहे का. जर आपलं कितीही सौंदर्य असेल आणि ह्या सौंदर्याने आपण हे वरवरचं सौंदर्य तात्पुरतं आपल्याला म्हणतील मी फार छान आहे, सुंदर आहे, गोरागोट आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतील. परंतु जर आपले जर वाणी व्यवस्थित नसेल आणि आपण इतरांना जर व्यवस्थित प्रेमाने बोलत नसतो तर आपलं कर्म काय होतं, तर कुशल कर्म तयार होतं ना. आणि त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य असतं का. लेट तुम्हाला सुरुवातीला लोक तुमच्याजवळ बसतील, पण नंतर कोणी बसणार आहे का. आणि हे जर अकुशल आपण कर्म नाही केलं म्हणजे कुशल कर्म केलं तर आपल्याजवळ कोणी येणार नाही. आणि तेच गोष्टीनं जर आपल्या वाणीनं आपल्याला सगळ्याशी बंधुभाव प्रेम मैत्रीने चांगलं बोललो तर आपल्याजवळ मैत्री वाढेल ना. आणि मैत्री वाढल्यामुळे तुमच्यातले द्वेष नष्ट होते. म्हणून भगवंत सांगतात त्यांना
की तुझ्यामध्ये राहून मैत्री तुझा विकास व्हावा. बरोबर. मैत्री विकास झाल्यामुळे काय होईल? तुझ्यामध्ये सर्व प्राणी मात्राविषयी मंगल मैत्री होईल आणि मंगल मैत्री झाल्याच्या नंतर तुझ्या मनामध्ये येणारे जे द्वेष आहेत ते त्याचा त्याग. बरोबर आहे की भगवंतांनी सांगितलं. पुढे त्याला परत सांगतात की करुणेत तुझा विकास व्हावा. बरोबर. करुणेत विकास व्हावा असे होण्याने पिढ्या नष्ट होते. आता ही करुणा कधी तयार होते माणसामध्ये? पाठच्या भागामध्ये सांगतात भगवंतांनी महारोगीची कशी केली होती. स्वतः जाऊन पाण्याने गरम पाण्याने त्याच्या त्या जमिनीजवळचा पण वास यायचा, त्या कपड्याची दुर्गंधी यायची त्या महारोग्यांची. तर भगवंताने भिक्खू संघाला घेऊन त्याची साफसफाई केली. हे उत्पन्न कधी होतं? जेव्हा आपल्याकडं मैत्री असली की करुणा तयार होते, करुणा असली की मैत्री तयार होते ना. आणि मग करुणा म्हणजे आपण इतराच्या दुःखामध्ये सहभागी होतो. बरोबर. आणि दुःखात सहभागी कधी होतो? जेव्हा आपल्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, करुणा उत्पन्न होते, तेव्हा आपण दुःखात सहभागी होतो. बरोबर. आणि त्या करुणामुळे एखाद्या रस्त्यावर जरी चाललो आपण आणि चुकून जर ऍक्सिडेंट झाला तर आपल्यामध्ये ती करुणा उत्पन्न असली पाहिजे की का तो ओळखीचा असो किंवा ओळखीचा नसो, पण आपण त्या व्यक्तीला कमीत कमी दवाखान्यापर्यंत तरी पोहोचलं पाहिजे. आणि ही सहानुभूती दाखवणं याचा अर्थ करुणा. म्हणून भगवंत म्हणतात करुणेतही तुझा विकास व्हावा आणि त्याच्यामुळे पिढ्या नष्ट होते. आणि दुःखामध्ये जर आपण सहभागी झालो तर त्याची पिढ्या कमी होते ना. एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला बघायला गेलो तर त्याचं समाधान होतं की नाही? तेवढ्या पुरतं का होईना तुम्ही मैत्री तुमच्याकडे असते, मैत्रीने करुणेने जाता तुम्ही तिथे, त्या ठिकाणी त्या पेशंटला कमीत कमी तुमचं काय होतं? सहानुभूती मिळते ना. आणि सहानुभूती मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये त्या वेदना असतात कमीत कमी तेवढ्या काळापुरता तरी. म्हणून भगवंत राहुलला सांगता की करुणेत तुझा विकास व्हावा. म्हणजे वाढली पाहिजे करुणा तुझी. आणि तो विकास झाल्यामुळे तुझ्या मनामध्ये ती पीडा नष्ट होईल. कारण हे दुःख माणसाला जाणवतं की आयुष्यामध्ये दुःख आहे. आणि ही ती जी पीडा असते, ती वेदना असतात, हे तुझे नष्ट होईल. तिसरे काय सांगतात? पर हित संतोषात तुझा विकास व्हावा. बघा, पर हित संतोषात तुझा विकास व्हावा. आता पर हित संतोष म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी केलेल्या कामात मिळणारा आनंद. शब्द बघा, त्याचा पण विकास झाला पाहिजे. भगवंत म्हणतात की मी माझं दुसऱ्याच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. स्वतःसाठी सगळे जगतात ना, बरोबर की नाही? आणि त्या दुसऱ्याच्या कल्याणासाठी, दुसऱ्याच्या कामासाठी तू झटलं पाहिजे आणि त्याच्यात तुझा विकास व्हावा. आणि असे होण्याने पराडमुख नष्ट होईल. बरोबर की? आणि असं जर झालं तर तू पराडमुख म्हणजे सत्याकडे जाशील आणि धम्म मार्गाने तू जाशील. म्हणजे लोकाला धम्माच्या मार्गाने दुःखमुक्तही करू शकतो. चौथं सांगतात राहुलला उपदेश करतात की संयमित शांत वृत्तीत तुझा विकास व्हावा. संयमित म्हणजे संयम म्हणजे संयम ठेवणे. आपला तापड स्वभाव असतो, पटकन आपल्याला कुठला राग येतो किंवा आपण पटकन बोलतो. याच्यामध्ये आपला संयम असला पाहिजे. आपण पटकनही कोणाला बोलता कामा नाही. आणि आपली वृत्ती कशी असली पाहिजे? शांत, ऐकून घेणे. आपण धक्क्याला खूप बोलला केले त्याला आपल्याला रिटर्न शब्द तर ठेवतच नाही जवळ, अशी कंडिशन असते. म्हणून संयमित शांत वृत्ती तुझा विकास व्हावा आणि असे होण्याने विसंगती नष्ट होईल. म्हणजे तुझ्या वृत्तीमध्ये खूप बदल होईल. जे विसंगत होतात ना त्याच्यामध्ये आपला बदल घडत असतो असं म्हणलं जातं. पाचवं सांगतात
देह भ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा. चिंतनात तुझा विकास व्हावा. चिंतनातच आहे तुझा विकास व्हावा. आता देह भ्रष्टता म्हणजे धम्माचे जे मूळ तत्व आहे त्या तत्वाचे आचरण न करता चुकीच्या मार्गावर जाणे किंवा कर्मकांड करणे, त्याच्यामुळे आपण देह भ्रष्टता होतो. आपण भ्रष्टता कधी होतो? या देहाचा आपण चुकीचे धम्म सोडून इतर मार्गाच्या कर्मकांडाकडे जेव्हा वळतो तेव्हा आपण म्हणतो याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. म्हणजे चांगला मार्ग सोडून इतर मार्गाच्या नादी लागले कर्मकांडाकडे. तर ते काय म्हणतात? देह भ्रष्टतेच्या चित्तात तुझा विकास व्हावा, म्हणजे मनामध्ये तुझा विकास व्हावा. असे होण्याने विकार स्वस्था नष्ट होते. म्हणजे विकार स्वस्था म्हणजे लालसा. आपण ह्या कर्मकांडाकडे गेलो की आपल्याला फुकटची लालसा उत्पन्न होते. मी असं केल्याने माझं कल्याण होईल, मी असं दिल्याने माझं कल्याण होईल, आणि ही लालसा आपल्या मनामध्ये लालच तयार होते. दुसरे करतात म्हणून आपण करतो. बरोबर की हे केल्याने विकार नष्ट होईल. म्हणून भगवान म्हणतात हे तुझं नष्ट झालं पाहिजे. पुढे सांगतात नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा. असे होण्याने अहंकार गळून पडेल. नश्वरतेच्या म्हणजे अनित्य भाव. या ठिकाणी काही कायमस्वरूपी नाही हे तू जाणलं पाहिजे. भगवंत म्हणतात ही जरी वस्तू असेल तिथे कायमस्वरूपी कोणी टिकणार नाही. नश्वरतेचा भाव म्हणजे तुमच्या लक्षात की इथं कायमस्वरूपी काय टिकत नाही. आज मी समजा लहान आहे, मी तरुण होईल, तरुण झाल्याच्या नंतर म्हातारपण होईल, म्हातारपण झाल्याच्या नंतर मूर्तीला प्राप्त होईल. एखादी वस्तू आहे ती आज ना उद्या ती नष्ट होणार जाईल, जीर्ण झाली ती, पण ती कायमस्वरूपी आहे का? म्हणून आपल्या मनामध्ये पण एखाद्या गोष्टीचा, शिक्षणाचा हो किंवा चांगला मोठेपणाचा हो, सौंदर्याचा हो, हा अभिमान नाही, गर्व नसला पाहिजे. आणि तो गर्व झाला म्हणून आपण म्हटलं नाही पाहिजे की आता मी स्वतःला बी म्हटलं नाही पाहिजे मला लय चांगलं सांगता येईल. तर याच्यामुळे तुमच्या मनामध्ये काय होतो? अहंकार निर्माण होतो. भगवंतांनी बघा पाठच्या काळामध्ये सांगितलंय, दोन शिष्य आणि गुरुनी काय केलं होतं? भगवंताच्या पाठीमागे आले आणि ते निंदा करत होते. शिष्य कौतुक करत होता आणि गुरु निंदा करत होता. भगवंत भिक्खू संघाने तक्रार केली की भगवान असे म्हणतात म्हणून. भगवान म्हणायचे ठीक आहे, निंदा केल्यामुळे आणि किंवा आपली स्तुती केल्यामुळे आपल्या जे आड येणारे दोन मार्ग असतात, जे आपण दुःखमुक्तीकडे जाणारे जे मार्ग असतात त्याच्यामुळे हे दोन अर्थ आहेत. निंदा जरी केली तर दुःखी होऊ नका, आणि तुम्हाला कौतुक जरी केलं तरी तुम्ही आनंदित होऊ नका. कारण तुमची निंदा केली तर तुम्हाला दुःख उत्पन्न होतं आणि कौतुक केली की तुम्हाला आनंद उत्पन्न होतो. आणि याच्यामुळे तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो, आणि अहंकार दुःख मुक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. म्हणून इथं सांगतात नश्वरतेच्या जाणे तुझा विकास व्हावा, आणि असे झाल्याने विकास जरी झाला असे होण्याने अहंकार घडून, म्हणजे तुला समजलं पाहिजे आपण, आणि त्याच्यामुळे मी काय आहे ते अहंकार तुझा घडून पडेल. आणि हे 6 उपदेश भगवंताने आपल्या राहुलला सांगितले, आणि इथे आपण भाग संपतो. पुढे 5वा